माझं नाव संकेत मिलिंद जगताप. मी पद्मश्री बाबासाहेब इंगोलेकर महाविद्यालय पंधुतीर्थामध्ये TY BComमध्ये शिकत आहे. आजचा आपला विषय आज युवकांच्या मनावरती कोरोनाचा परिणाम. आज आपण बघत आहोत जेव्हा कोरोना आला तेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सगळं काम धंदे सगळं बंद आहे. आणि जेव्हा हा आजार खूप सुरुवातीला कमी प्रमाणात होता तेव्हा फारशी भीती नव्हती. पण जसा कोरोना आता देश पातळीवरून गाव पातळीवर देखील पसरला आहे, तेव्हा मात्र सगळ्या व्यक्तींच्या मनात, युवकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर भीती आणि अत्यावश्यक सेवा वगळता काही युवक युवती जात आहेत, म्हणजे अत्यावश्यक सेवेत कर्मचारी वर्ग जात आहे. तर त्यांच्या देखील मनात एक भीती आहे, मला कोरोना झाला तर माझ्या कुटुंबाचं काय होईल, किंवा मला कोरोना झाला तर इतर माझ्या सवंगडी यांना लागण झाली तर, अशी एक त्यांच्या पण मनात देखील एक मागे पुढे पाऊल एक होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचबरोबर गैरसमज पण होत आहेत. गैरसमज होत आहे कारण गैरसमज म्हणजे काल दुसरी घटना म्हणजे आमच्या 2 दिवसापूर्वीची एक घटना. आमच्या गावातल्याच 2 व्यक्तींना सर्दी ताप झाला होता. तर ते गावातल्या उपकेंद्रात गेले होते. तर तिथे गेल्यानंतर तिथे जेव्हा ही बातमी आजूबाजूच्या गावातल्या 2-3 लोकांना लागली, जेव्हा ते अमुक व्यक्ती त्या उपकेंद्रात गेले, तेव्हा त्यांना कोरोना झाला असं त्यांनी सगळे गावभर बातमी पसरली होती. कारण म्हणजे संबंध गावात बातमी पसरली की आपल्या गावात 2 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती भेटले, कोरोना पॉझिटिव्ह. पण ते 2 दिवसानंतर जेव्हा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, रिपोर्ट निगेटिव्ह आले तेव्हा त्यांना कळलं, सगळीकडे समजलं की हां बाबा, की ते 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही आहेत. तेव्हा 1-2 व्यक्तींच्या गैरसमजामुळे संपूर्ण नको म्हणजे 1-2 व्यक्तींच्या गैरसमजामुळे सगळीकडे चुकीची बातमी पसरत आहे. अशा प्रकारे गैरसमज होत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं महत्त्वाचा विषय, हे शाळा कॉलेजेस बंद आहेत. ते लॉकडाऊन शाळा कॉलेजेस बंद आहेत, त्यामुळे सगळी मुलं घरीच आहेत. सगळी मुलं घरी आहेत आणि सरकारने नियम काढला की आता ऑनलाईन शिक्षण घ्यायचं. ऑनलाईन शिक्षण जरी घ्यायचं म्हटलं तरी आता मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा. मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावरती ते शिक्षण जसे व्हिडिओज वगैरे ऑनलाईन लेक्चर जरी सुरू केले तरी काही शहराच्या ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम नाही आहेत. पण गावच्या ठिकाणी, आता आम्ही गावीच आहे, आमच्या गावाकडे म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम येतोच. पण किंवा इतर मुलांच्या हातात मोबाईल गेल्यामुळे मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला. म्हणजे आता अभ्यास जरी अभ्यासाच्या कारणात जरी मुलांच्या हातात दिला तरी ते इतर गोष्टी म्हणजे गेम, व्हिडिओ, फोटोज किंवा इतर यूट्यूबवरती व्हिडिओज, अशा सगळ्या गोष्टींचा वापर वाढला आहे. म्हणजे त्यातून कुठून ना कुठेतरी त्या मुलांच्या आणि सगळ्या युवकांच्या मनावर परिणाम होत आहे. 3 म्हणजे आता बेरोजगारी वाढत आहे. बेरोजगारी वाढली आहे कारण जेव्हा लॉकडाऊन चालू झालं तेव्हा म्हणजे सगळे कामधंदे बंद झाले. अत्यावश्यक सेवा वगळता सगळे कामधंदे बंद झाले. तेव्हा सगळे युवक आपल्या घरीच आहेत. जर युवक घराबाहेर गेले तर कोरोनाची भीती, घरी थांबले तर त्यांना आर्थिक समस्यांची भीती होते. आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतंय. तर अशी दोन बाजूच्या ओढाताण होते. कारण घरी थांबता येत नाही आहे आणि बाहेर जाता येत नाही. असं हे पण एक मानसिक धोका म्हणजे मानसिकतेवर याचा परिणाम होत आहे. त्यानंतर बेरोजगारी कारण, आणि सरकारने नियम काढले होते की आता वर्क फ्रॉम होम केलं तरी इंटरनेट आता इंटरनेटसाठी नेटवर्क, तरी पण गावाच्या ठिकाणचे लोक, जे युवक होते, जे इंटरनेटच्या माध्यमातून काम करत होते, ते वर्क फ्रॉम होम करू शकतात. पण जे म्हणजे स्वतः असे अंग मेहनत म्हणजे स्वतः जाऊन तिथे काम करत होते, ते मात्र काम करू शकत नाही. त्यांना मात्र आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांना प्रॉब्लेम होतच आहेत. हा देखील त्यांच्या मनावरती परिणाम होत आहे. किंवा आता जे ऑनलाईन वर्क करतायत त्यांना देखील नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो किंवा इतर त्यांच्या समस्या आहेत. आता 3 म्हणजे हलगर्जीपणा, काही व्यक्तींमध्ये हलगर्जीपणा दिसत आहे, म्हणजे बेफिकीरपणा. बाबा मी इथं जातोय,
माझ्या मित्रमंडळींकडे जातो, मी मास्क सॅनिटायझर का लावू? मी माझ्या रिलेटिव्हजकडे जातो, मी का वापरू? हे असा दिसून येतोय. पण त्या एकाच दुसऱ्यामुळे संपूर्ण घरात किंवा आपल्या समाजात असं सगळं कोरोनाची साखळी पसरत आहे. हे आपण सगळं जर आपण सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं, तर आपण हे सगळं कोरोनाची साखळी नक्कीच तोडू शकतो. तर मी सरते शेवटी एवढंच सांगू इच्छितो, की एवढंच सांगू इच्छितो, की जर आपण स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजाच्या हितासाठी जर सरकारने दिलेल्या नियमांचं जर योग्यरित्या पालन केलं, तर आपण कोरोनाची साखळीला नक्कीच तोडू शकतो, कोरोनाला हरवू शकतो. आणि अ, ज्या आता लॉकडाऊनच्या काळात पंतूर कॉलेजने माझ्यासारख्या युवकांना मनातील बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पंतूर कॉलेजचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.